जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिक बंधू भगिनींना जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरती या शिवसेनेला नतमस्तक होऊन शिवसेनेसोबत काम करतात, ते सर्व शिवसैनिकांना मी हृदयाने नमस्कार करतो. ज्यावेळेस शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत सत्तेमध्ये होती, त्यावेळेस जवळजवळ 2.5 वर्ष या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी ऐतिहासिक क्रांतिकारी उठाव केला. आणि त्या उठावानंतर जे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की या महाराष्ट्राला नव्हे तर या भारत देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, ते हिंदू राष्ट्र बनवायच्या स्वप्नासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ऐतिहासिक क्रांती घडवली आणि उठाव केला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं लक्ष वेधलं. आणि त्यानंतर हे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. असे मुख्यमंत्री बनले ते महाराष्ट्र राज्याचे की आजपर्यंत असे मुख्यमंत्री बनलेच नाही. असं खूप महत्त्वाचं काम या एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबांनी खूप मोठा उठाव निर्माण केला आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्राचा पूर्ण कायापालट केला. आणि या भारत मातेसाठी हिंदू राष्ट्र कसं निर्माण होईल, त्या हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी हा सर्वात मोठा उठाव केला आहे. आणि या भारत मातेचा उदो कसा होईल यासाठी शिंदे साहेब हे रात्रंदिवस पक्षाच्या माध्यमातून काम करत आहेत. एकनाथजी शिंदे साहेब आजच्या स्थितीमध्ये जर आपण विचार केला तर हे राजनीतीतले चाणक्य आहेत आणि यांना चाणक्याची उपमा जरी दिली तरी ती कधीच कमी होणार नाही, कारण एवढं मोठं काम या एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या महाराष्ट्रासाठी केलं आहे. मी एकच सांगतो हृदयाने की एकनाथ शिंदे सारखा नेता जर प्रत्येक राज्याला भेटला तर त्या प्रत्येक राज्याचा विकास हा 100% होईल यात शंकाच नाही. म्हणून मी सर्व शिवसैनिकांना, विशेष करून महाराष्ट्राचे सर्व शिवसैनिक जे बाळासाहेबांवर प्रेम करतात, जे एकनाथजी शिंदे साहेबांवर प्रेम करतात, त्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी श्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना हृदयाने आणि विश्वासाने त्यांच्यासोबत काम करावं, जेणेकरून ह्या महाराष्ट्रामध्ये हे नवीन क्रांती निर्माण होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.